आव्हाना बारा नाही तब्येत बरी नाही बाबांची. अर्धा तास पहिला हॉस्पिटल मध्ये होता आणि आता कसं पलतेत. बघा आई आता कशी बी लावते. आता आमचा चौथा ब्लॉक आहे. आता आम्ही लाखवाल्यावरून वहूला चालू माझ्या माहेराला. आता तुम्हाला आई बाबांचा व्हिडिओ टाकते. इंस्टाग्रामला टाकलेला आईला लय व्हायरल केली सगळ्यांनी. आईला खूप प्रेम दिलेला आहे. आता तुम्हाला आईचा व्हिडिओ टाकणार आहे पुढच्या ब्लॉक मध्ये. पहिल्यांदा आईकडे आता चालली आहे. आईला माहिती नाही मी सुरतवरून आले तर आईला सरप्राईज द्यायची आहे. तर मग आईला काय हे होतंय ते बघूया. किती आनंद वाटतोय. आता आम्ही चाललो आमच्या आईक. त्यांचा गाव वहूर आहे. तर आता आईने आम्हाला पहिल्यांदा बघितलं. त्याच्या काय रिएक्शन असेल तो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू. आता आम्ही इथं रिक्षासाठी उभा आहे रोडावरती. एवढ्या उन्हात. पावसाचं वातावरण आहे पण ऊन लय भारी आहे. आता पुढच्या वर्षी एक गाडीच घेऊन यायला लागेल वाटतं. मग गाडी घेऊन जाणार आहे का नाही? गाडी घेऊन यायला लागेल. बाईक सुरतवरून. आता पुढच्या वर्षी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. डायरेक्ट बाईकवरती येऊ आम्ही सुरत ते गाव. बघा तुम्ही बघू शकता. 4 व्हीलर ट्रक बाईक सगळा आहे पण एक रिक्षा नाही तर एक विक्रम नाही आहे. एक 2-2 तासाने एक विक्रम येते इकडं. गावाला विक्रमने जाणं म्हणजे लय मुश्किलचं काम आहे. असं भर उन्हात उभा राहायला लागतो. म्हणून गावाला एक गाडी असावी जरुरी आहे. आता बघा एक रिक्षाचा आतापता नाही इथं. आणि उन्हात उभा राहून आमची हे बघा एक ट्रेन जाते आता इथून. ट्रेनचा नजारा एकदम भारी येतो इथला. हा ट्रेन आहे, बस आहे, 4 व्हीलर आहे पण एक रिक्षा नाही तर विक्रम नाही आहे. हा बघा दासगाव आणि वहूरच्या मध्ये वहूर गाव आहे. हा माझा माहेर आहे. आता मी चालले माझ्या आईला भेटायला. चला. हा बघा आईच्या गावचा मेन गेट आहे. इथं 3 वाड्या आहेत. ही मोठी वाडी आहे मावलती वाडी. हा महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. ही आहे आमच्या गावची शान. काय करते? बरी आहेस ना? कुणाच्या बाबासला? गुलकरची बाटली लावलेली आहे. का बरा नाही? कधीपासून? बाबांना बरा नाही. तब्येत बरी नाही बाबांची. बाबांची तब्येत बरी नाही. हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला नेलं. काय बोलते? हो हो आई. बरा नाही बाबांना. कुठे लाईट नाही? नाही लाईट नाही. मी आलो दुकानात आलो. काय होते तुम्हाला? काय तब्येत बरी होती 2-3 दिवस. आता हॉस्पिटलला ऍडमिट केलेली. हो बरं. हा? हो. मग काय बोलला बाटली डॉक्टर? लावलं मला आता. बाटली लावला. हो. आणि काय बोलला? हा? काय बोलला? आता बरं वाटतं मला. हो आता बरं वाटते. हे काय हा. पावसात नाही इकडे तिकडे हिंदू नको. नाही हा नाही नाही काय कुठे घातला आता. हा पाऊस 2-3 दिवस लागतच नाही. तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 30 लाख लोकांनी बघितलं ना तुमचा व्हिडिओ. तब्येत बरोबर नाही माझी वाटत मला. तिकडे बघा प्रेम काय बोलतोय. हा बाबू काय मोठ्यान बोल. काय आहे? बुजाना बुजाना ना घुगऱ्या. बुकऱ्या. खा. चल चल. घुगऱ्या खायला ये. हा. घुगऱ्या खा बोलव. जरे आमच्या या घुगऱ्या खायला. जाबर गावच्या घुगऱ्या आहे कोण? आई गावच्या घुगऱ्या. गावच्या घुगऱ्या खायला या. बघा गावच्या घुगऱ्या बनवल्या नाही मी. त्याला घुगऱ्या बोलतात. तुरीच्या, मुगाच्या, पावट्याच्या. घुगऱ्या खा. बघा आमच्या आईचं घर आहे. तुम्हाला दाखवते या आतमध्ये कसं घर आहे ते. ही गावची घर आमच्या अशी असतात. हा हॉल आहे. हा इकडे हॉल आहे. ही इकडं टीव्ही आहे. हा आईचा पलंग आहे. हे इकडं आभरा आहे. आणि बघा हे वरती कसं लाकडाचा माला असतो आमच्या गावाला कोकणामध्ये. ते असं वरती आहे ना तिकडं स्लॅब नसतं. हे लाकडाचं वरती टाकलेलं असतात. हा आईचा बेडरूम आहे. हा बघा आमच्या आईचा बेडरूम केवढा आहे. हा रूम आहे आईचा. ही
हे बाबा बसलेत, ही माझी बहीण बसले, ही आई उभी आहे. हा इथं स्टोर रूम आहे. बघा आमच्या गावचं कसं स्टोर रूम आहे. आणि हा इकडे किचन आहे. आई म्हणून सिंबल काय आईचा किचन, आईचा इकडे किचन आहे. हा इकडे बाथरूम आहे. बघा आता आमची आई आम्हाला त्यांच्या शेतावरती नेते. आता आम्ही सगळे मिळून आईच्या शेतावरती जाते. आईने शेतावरती काय लावले आणि ते सगळं बघायला. ही बघा ही आहे वौर गावातली ग्रामपंचायत आणि हा त्यांचं ऑफिस. आणि आमचं बाबा बसलं तिथं. आमच्या बाबांना काही चालवत नाही तरी काठी धरून चालतात. काय करायचं चालवत नाही तू हं? चालवत नाही तर आपण काय करायचं असं चालवत नाही. आता अर्धा तास पहिला हॉस्पिटल मध्ये होतं आणि आता कसं पलतेत. पोरीला पावर आली. बाबांना त्यांच्या लेक्याला किती पावर आली बघा. हो. मग आमच्यात आहे. बाबांना त्यांच्या लेक्याला तर पावर येऊन गेली बघा. हा बघा आमच्या आईच्या शेत इथं वाडा होता आईचा पहिला. आणि या बाबांच्या भावाचा वाडा. आईने मस्त कुपन उपन घालून रेडी करून ठेवली. आता आतमध्ये जाऊन बघू काय आहे, काय उगवले आणि काय नाही ते. इकडे मोठे डोंगर आहेत बघ. हे डोंगर बघा एकदम लोणावळा महाबळेश्वर सारखा नजारा आहे एकदम. डोंगरात गाव बघा. आमचे बाबा कसं शिरतेत बसून बसून. इथनं गुरा नको यायला म्हणून हे असं लावतात. गुरा नाही यायला पाहिजे म्हणून. तो गुरा येऊन हे सगळं खाऊन टाकतात. आई काय लावले? भेंडी, भेंडी बावची काय भेंडी गावची फुलाची झाडा दुसरं कसली झाड आहे. कसली कशी झाडं लावली? मेथी मेथीच्या 2 वाली आहेत. मेथी हो आणि मेथी आहेत आणि फुलांची झाड आहेत. फुलं आहेत. हा कसली फुलं? फुलं चांगली आहेत. फुला या तुम्ही पण जेल मध्ये या. आतमध्ये बाहेर कशाला उभी आहे? काढतेस ना व्हिडिओ. हा तिकडे झाडांना हात लावा. झाडा लावता येत अशी. बसा हो इथे दोघा जण. हे काय आहेत? ही काय कशी झाडं? वांग्याची. वांगी रोप आहे, वांगी, मिरच्याची आहे, ही मिरची. मिरच्याची, वांगीची. पाऊस पडायचा आता चालू झालाय ना. आता असं हे सगळ्या बिया टाकल्या ना. बियाणं टाकल्या अशी झाडं येतात. वांग्याची मिरच्या, ही वांग्याची ही मिरची आहे सगळे बावची. बघा ही जुनी पिढी आहे त्यांची ही सगळी मेहनत आहे. आताच्या पोरांना ही सगळी कामं होतील काय? आणि अशी मेहनत करतील काय? प्रेम करशील का अशी मेहनत? कशाला शहर मध्ये गेलो आम्ही कमवायला. त्या आता ही एवढ्या पिढीची लास्ट पिढीची मेहनत आहे. ह्याच्या पुढची कुणाला होणारच ना मेहनत. तुम्ही बघा. हे बघा इकडं आता आईच्या शेतावरती आम्ही आलेलो आहे. कसा मस्त डोंगर आहे, किती मस्त झाडं आहेत. बघा किती छान दिसतंय वातावरण. ही बघा आई आहे ती बघा कशी बियाणं लावते. आता आई कसल्या बिया लावतेस? कसल्या बिया लावतेस? काजूच्या, काजूच्या आणि काजू आणि आणखी काय लावता? चिकू चिकू. चिकू आणि ते फणसीचे आहे. तुला हे मग हे बघा आई बियाणं लावते. काजू, चिक्कू, मखमल. पास होती. तुला देऊ काय? बी देऊ काय तुला? हा गेल्या वर्षी लावलेला बघ चुकला. एवढा मोठा झाला. बी एवढी लावल्याची. गेल्या वर्षी लावलेली होत्या तू. पहिला हा एवढाच होता इकडे. हा आता वाढलेला. प्रश्न आहे बिया लावलेले चौकीचे होते. ह्या बघ ह्या बघ
हे बघा आई आता कशी बी लावते पावड्याने खोदून. कुदल्यानी गावाला याला कुदला बोलतात. असं कुदल्याने जमिनीत खड्डा करतात, त्याच्यात मग बी टाकतात, वरती माती टाकतात, मग पावसाळ्यात त्याला पाली लागून वरती झाड येतो त्याला. रात्री पाऊस लागला मी ठेवतोय नाही वाटत पाणी. ही शेवटची पिढी आहे, ह्याच्यानंतर हे आपल्याला सगळ्या वस्तू दिसणार नाही. काय नाही. बघा आईने आता काजूच्या बिया लावलेन. जरी जगली तर आता 20 वर्षानंतर ह्याला काजूचं झाड येईल. 5 वर्षांनी 20 वर्षांनी 5 वर्षांनी. 5 वर्षांनी येतो बाबू. बाबाने किती वर्षांनी याल? 5 वर्षांनी. 5 वर्षांनी. हो 5 वर्षांनी ह्याला फळं लागतील. त्याला किती आहे? 5 वर्षांत फळं लागतील काय? हो लागतील. मग या तुम्ही पण आमच्या गावाला काजू खायला. काजू खायला काजूचे बी आहेत. खायचं बी आहे, द्या इकडे. काय खायचं बी द्या. कुठला काय नाही खायला संपल्या. कुठे लावलं? द्या तिथे तिथे दिली आहे. त्यांना शेंगा कधी येतील? सांगा येतील 2 महिन्यात. पाऊस पडल्यावर? हो. ही माझा ही आता ही झालीत ना व्हायचं वल्ल आहे ते जगती. बघूया आता काय हातायचं. कढीपत्ता आहे ना? हा कढीपत्ता आहे आपण आणलेला, तो कुठं रुष्ट आहे बघ. 3 वर्ष झाली ना त्याला. बघा आता आम्ही चाय नाश्ता करते आणि आई बाबांना घेऊन जाते. मग आई बाबांना घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला आहे ना दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी. चाय पियाला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.